ना ती मानसिकता स्पष्टपणे समोर येते आणि हे कसं कसं इम्प्लिमेंट होतं हे पण मी तुम्हाला सांगतो. याच्यातला एक श्लोक बघा काय आहे. 2.213 अध्याय दुसरा 213वा श्लोक आहे. स्वभाव एष नारीनाम नरानामाही दूषणम अतो अर्थान प्रमादंती प्रमादस्यु विपश्यति. अर्थात पुरुषों को दूषित करना इस संसार में स्त्रियों का स्वभाव ही है. इसीलिए बुद्धिमान व्यक्ती स्त्रियों के विषय में असावधानी नहीं रखते. म्हणजे स्त्रीच्या संदर्भामध्ये जी एक मानसिकता आहे. मी 2 मुलींचा बाप आहे विलास. 2 मुलींचा. आणि अरे मुलगा नाही झाला का तुला? म्हटलं काय प्रॉब्लेम आहे? मुली आहे ना, प्रॉब्लेम काय आहे? काय प्रॉब्लेम आहे? आणि वंशाचा दिवा, वंशाचा दिवा, वर्षानुवर्ष वंशाचा दिवा. मग कोण करेल? अरे जावयाचं धन आहे. ही जी मानसिकता जी आणलेली आहे ना, ही मानसिकता सगळीकडे आहे. आणि मग काहीतरी आपण करू शकलो नाही आहे. मुली रस्त्यावर आले, मुलं रस्त्यावर आले, त्यांच्या नोकऱ्या नाही आहे, कंटिन्यू पेपर फुटतात आहे. आता पेपर फुटला, पुण्याच्या बाहेर मुलं मुली बसलेले आहेत. बिलकुल विषय आहे हा. बिलकुल पेपर फुटला तिथे बाहेर आहे. मुलं मुली पूर्ण देशभरात आहे. आदिवासी मुलं मुली आहे. प्रेग्नन्सी टेस्ट करता तुम्ही 1 महिन्याच्या आल्यानंतर. ती पोरगी सांगत होती प्रेग्नन्सी टेस्ट करता तुम्ही. त्यांना डीबीटीच्या नावावर तुम्ही. ठीक आहे अतुलजी मुद्दा कळला तुमचा. मी विचारतो वेळ कमी आपल्याकडे, सगळ्यांकडे जाऊ दे मला. मधु चव्हाणजी, क्षणभर आपण म्हणूया राहुल गांधी राजकीय अजेंडा चालवत आहेत. क्षणभर मान्य करूया, तुम्ही म्हणताय तसं ते राजकीय पक्षाचे नेते आहेत, त्यांना पुढचं राजकारण दिसतंय, त्यांना इथल्या जेएनजीमध्ये जायचंय, त्यांची मतं मिळवायची, ठीक आहे. पण त्याच व्यासपीठावर ज्या महिला, ज्या मुली पोट तिडकीनं बोलत होत्या, त्यांच्यावर जी भीती सांगत होत्या, ती नाकारायची. मला असं म्हणायचं आहे की ज्या स्त्रियांचा अपमान करणं किंवा दुर्दैवाने 4 वर्षाच्या छोट्या मुलीपासून 70 वर्षाच्या जखड म्हाताऱ्यावर बलात्कार करणं ही राक्षसी प्रवृत्ती. माणूस मनुष्यत्वाकडून राक्षस होत. त्याचा बीजेपीची काय संबंध? तुम्ही आता मग त्यांना सुरक्षा देण्याची जबाबदारी कुणाची आहे? लोंढेजी ऐका, तुम्ही पण ऐका प्लीज. की माझं असं म्हणणं आहे की आता त्यांनी सांगितलं की मुलींनी बोलणं असं बरोबर नाही वगैरे. तुमच्या कोणी अतिशय भयानक त्या मुलींनी शिवीगाळ केली. कुठल्या राजकीय पक्षाच्या नेत्याने त्याला विरोध केला, निषेध केला? श्रीमती सोनिया गांधी एक स्त्री होत्या ना, त्यांच्या स्वर्गवासी आईला शिव्या दिल्या. कुठल्या राजकीय पक्षाच्या नेत्याने विरोध केला? सोनिया गांधीने केला? बाकी कोणी केला? काँग्रेसच्या नेत्याने केला की ठीक आहे बाकी सगळं आहे. ज्या मुलींनी सैनिकांवर थुंकतो, तुम्ही हरामजादे आहोत, वाटेल तो तमाशा केला. 12 वर्षाच्या मुलीला पोलिसांनी काय केलं असेल तर तो भोगेल, ती सगळी चौकशी आहे. 12 वर्षाची मुलगी नीटला बसली होती का? तिला काय येऊ दिलं तिच्या बिचाऱ्या मुलीला? तुम्ही बाकीच्या एकतर्फी सांगताय. आणि आता तुम्ही सांगताय लोंढेजी, तुम्ही खरे व्यवस्थित मुद्द्याला धरून बोलता की आता तुला मुलगा नाही का, मुलगी नाही का, हा आजच्या चर्चेचा विषय आहे का? तुम्ही जर महिलांच्या बद्दल सामाजिक स्थितीबद्दल ते बोलतायत. आजही महिलांच्या बद्दलचा जो दृष्टिकोन आहे त्याच्याबद्दल या देशामध्ये हिंदू समाजाने आपली महिलांच्या बाबतीत जी प्रगती केली, कुठल्या समाजाने केलंय? मग वाईट काय झालं? चांगलं झालं ना. ऐकून घ्या. चांगलंच झालं ना. हिंदू कोड बिल, लोंढेजी आपल्याला विनंती आहे, हिंदू कोड बिल त्या ठिकाणी हिंदूंसाठी आहे. तुमच्या विरोधी पक्ष नेत्याला हिंमत असेल तर सांगा सभागृहामध्ये की मुस्लिम महिलांसाठी कोड बिल आणा, समान नागरी कायदा आणायला सांगा, सगळ्यांना समान अधिकार आणायला सांगा. या देशामध्ये जे तुम्ही आणला पाहिजे, आणा तुम्ही आणला पाहिजे. हा मधुजी, खरं तर तुम्ही आणा, आम्ही आणणारच आहोत. आम्ही समान, तुम्ही काय 14 वर्ष झाली ना. कुठल्या या देशात 14 वर्षात अनेक गोष्टी केल्यात. 14 वर्षात एक डायरेक्ट पैसे कुठे जायचे नाही. आज सरकारचा लाभ शेतकरी असो, कष्टकरी असो, विद्यार्थी असोत, विधवा असोत, डायरेक्ट त्यांच्या अकाउंटला जातात. अहो त्यांचं असेल, पण ही योजना आखली समजा असं वादासाठी गृहीत धरा की तुमचं आहे, पण तुम्ही ती बंद कपाटात ठेवली होती. ठीक आहे. अगदी थोडक्यात मला असं वाटतं महिलांवर अन्याय होता कामा नये. त्यांनाही मला पूर्ण वेळ देता आला पाहिजे. अगदी थोडक्यात वेळ कमी आहे माझ्या, मला दोघींकडे जायचंय. या देशाचे प्रधानमंत्री प्रज्वल रेवन्ना ज्यांनी 15 वर्षाच्या मुलीपासून 70 वर्षाच्या महिलांपर्यंतचा बलात्कार केला हे माहीत असताना त्याच्या संदर्भात त्याचे प्रचार करताना याला मतदान म्हणजे मला मतदान, प्रज्वल रेवन्नाला मतदान म्हणजे मला मतदान. ब्रजभूषण शरण सिंग 1000 पैलवान महिलांना त्यांनी दूषित केलं, सेक्शुअल एक्सप्लॉइट केलं. त्याला सोडून देण्यात येतं. त्या मुली येऊन बोलत होत्या तिथे की उनको छोड दिया, क्लीन चिट दिया. नीट पेपर लीक करणारे 2 आमदार झाले बीजेपीच्या युपी मधनं, आणि एकाला क्लीन चिट दिलं जेव्हा हे चालू होतं, पोरांचं आंदोलन चालू होतं. पैलवान महिला आपल्या तिथे बसल्या होत्या, त्यांना फरफटत नेलं. क्लीन चिट कोर्टाने दिलं, बीजेपीने नाही दिलं. क्लीन चिट कोर्टाने दिलं, बीजेपीने नाही दिलं.
ठीक आहे माझ्याकडे वेळ कमी आहे, माझ्याकडे केलं वेळ होतं. दोघांना थांबवतो, माझ्याकडे वेळ कमी आहे, माझ्याकडे वेळ कमी आहे. जे सत्य आहे आणि मधू चव्हाणजी, ते अशा सत्य लोकांना आहे. देणार पण नाही आम्ही चित्रलेखाजी भारतामध्ये पुरुष प्रधान जी मानसिकता आहे ती केवळ एका धर्मापुरती मर्यादित आहे का? राजकीय पक्षांनी जेव्हा त्याच्याबद्दल इथल्या पुरुष प्रधान संस्कृतीच्या बद्दल बोलायला तेव्हा सरसकट बोललं नाही पाहिजे का? ही अपेक्षा चुकीची आहे का? नाही, मी तुम्हाला सांगते, जी पुरुष प्रधान मानसिकता आहे ती भारतात जी आहे ती तोडून काढली पाहिजे आणि नेत्यांनी ती बोलली पाहिजे. आणि जो सत्तेत असतो त्याला सगळ्यात जास्ती तो करू शकतो काम आमच्यासाठी, महिलांसाठी. आणि मला एक महिला म्हणून वाटतं, आज जे सत्तेत बसलेले आहेत ते जे बोलतायत, ते जसं वागतायत, ते जे डिसिजन्स घेत आहेत, हे कम्प्लिटली अँटी वुमन आहे. याच्यात रिलीजियस रंग आणूच नका. उदाहरण देते, जसं प्रधानमंत्र्यांनी जेव्हा व्हिडिओ केला की लडकिया भद्दी भद्दी गालिया दे रहे ते का नाही म्हटले? शिवी देणे अतिशय चुकीचं आहे, शिव्या दिल्याच नाही पाहिजे. आंदोलन आम्ही एका पक्षवाले आंदोलन केलेलं आहे पूर्वी पण, तर आंदोलन करताना कोणतीच शिवी दिली नाही पाहिजे, ना मुलांनी ना मुलींनी. मग मुलीलाच का पॉइंट आउट केलं गेलं? तिने जेव्हा शिवी दिली तेव्हाच का तिला कल्चरल शॉक म्हटलं गेलं? दुसरं म्हणजे आज आम्हाला असा विश्वास वाटतो की राहुल गांधी हे पुढचे फ्युचर आहेत आणि त्यांच्यासारखा नेता महिलांबद्दल केअर करतो. अखिलेश यादवांसारखा नेता हा तिथे हाऊसमध्ये, डिंपल यादव सारख्या नेत्या तिथे हाऊसमध्ये आमच्या बाजूनी बोलल्या. एक नेता म्हणून नाही बोलत, तर एक महिला म्हणून त्या ठिकाणी सांगते. आणि लाडकी बहीणची कसली गोष्टी करतात रे? पहिले ते गाजर म्हणून आणलं, जसं पोलिंगला पैसे वाटतात ना लोक, तसं गाजर म्हणून बायकांना पैसे दिले मतांसाठी यांनी. आणि आता कुठे गेली लाडकी बहीण? एकीकडे अर्ध्या लाडक्या बहिणी कॅन्सल झाल्या, त्यांचे फॉर्म भरत नाही, बिचाऱ्या बायका दर फिरतात. त्या चुकीच्या माहिती देऊन घेत होत्या. मग का घेतलं त्यांनी? चुकीच्या माहिती देऊन घेत होत्या. का घेतलं? त्या चुकीच्या होत्या तर इतके दिवस पैसे का दिले त्यांना? चुकीच्या नियमाच्या बाहेर कसं देणार हो? हा, मग कसं दिलं पैसे इतके दिवस त्यांना? इतके दिवस पैसे दिले ते वसूल नाही केले. चुकीच्या नाही माहिती दिले कसे? पैसे दिले जबाबदार शायनांसीजी पैसे दिले. काही बोलू हा ठीक आहे आपण लाडकी बहीणवर नंतर चर्चा करू, बीजेपीतच कसे निघतात? नंतर चर्चा करू. शायनांसीजी राहुल गांधी जे राहुल गांधी नेता आहे आणि त्यांना नेतृत्व करायचं आहे, तर त्यांचे विजन प्लॅन कुठे आहे? आज महिलांना काय पाहिजे? आम्हाला शिक्षा पाहिजे, आम्हाला सुरक्षा पाहिजे, आम्हाला आत्मनिर्भर व्हायचंय. आणि त्यासाठी तुमचं विजन प्लॅन काय? तुमचं काय अजेंडा सुद्धा नाही, फक्त नौटंकी, फोटो ऑप्टिक्स आणि थिएट्रिक्स, त्याच्यावरती राजकारण नाही चालत. एक तुम्ही बघितलं आता शौचालयाला घेऊन किती महिलांना आज डिग्निटी भेटलं, घर घेऊन किती महिलांना सन्मान दिलं. लखपती दीदीज असो, ड्रोन दीदीज असो, MSMEs असो, स्किल. पण महिलांचे प्रश्न संपले का? महिलांचं जे मग शायनाजी आज तिथं ज्या मुली बोलत होत्या, आपली व्यथा सांगत होत्या, ते खोटं होतं? नाहीये ह्या भारतातल्या महिलांना आता कुठला प्रश्न उरला नाही? नक्कीच बोला, परंतु तुम्हाला काय विजन तुम्हाला द्यायचं त्यांना, की मी आले तर आम्ही हे करणार, ते कधी पण नाही सांगितलं. त्यांचा प्रचार आहे पार्लमेंटच्या बाहेर, प्रधानमंत्रीच्या घरच्या बाहेर असं ड्रामा करून विदेश जाऊन भारतचा अपमान करायचं, हेच त्यांचं अजेंडा. तर जेव्हा आम्ही सांगतात की तुकडे तुकडे गँग असो किंवा आर्मीला किंवा ऑपरेशन सिंदूरला एक मोठा प्रश्नचिन्ह करायचा, हेच त्यांचं नकारात्मक अजेंडा. सकारात्मक अजेंडा असणार तर नक्कीच तुमचे विजन ठीक आहे. अतुलजी माझा वेळ संपला. हा 10 सेकंद अतुलजी, 10 सेकंद. चित्रलेखाजी तुम्हाला 10 सेकंद. हा 10 सेकंद. पंचायत राजमध्ये 33% आरक्षण काँग्रेसने दिलं, राजीव गांधींनी दिलं, 50% आम्ही केलं. मिलिटरीमध्ये, एअरफोर्समध्ये सर्वात पहिले कमिशन जे दिलं महिलांना आम्ही दिलं, त्यावेळेस शरद पवार साहेब डिफेन्स मिनिस्टर होते. 1993 मध्ये महाराष्ट्रामध्ये 1/3 आरक्षण MPSC पासून सगळ्या नोकऱ्यांमध्ये दिलं, समानतेचा अधिकार दिला, संपत्तीमध्ये अधिकार दिला. आणि राहुल गांधींनी सांगितलं की हे जे सामाजिक, आर्थिक, राजकीय, शैक्षणिक बंद आहे, हे बंद तोडून आपल्याला समानतेनं सगळ्यांच्या बरोबरीत यायचं आहे. म्हणजे बरोबरीचं शिक्षण मिळालं पाहिजे, बरोबरीचं स्कॉलरशिप मिळालं पाहिजे. बहुतेक त्यांना भविष्यात आणखी काय करणार त्याचा पण अजेंडा पाहिजे. तो कळतच नाही, कसं डिपेंड करावं हे समजत नाही. बरं ठीक आहे. पण निश्चितपणे एक गोष्ट नक्की आहे, एक गोष्ट दोघांच्याही दोन्ही बाजू आहेत आणि त्या